उन्हाळा सुरू झालाय, मग शरीराला थंडावा देणारे व पचनास हलके काहीतरी हवे, तेही अगदी झटपट बनणारे व टेस्टी. मग वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करू. मी इथं 2 काकडी धुवून स्वच्छ घेतल्या आहेत. त्याचा पुढचा व मागचा भाग कट करून काढून घेतला. आपल्याला आता या काकडी किसून घ्यायच्या आहेत. काकडीत सुमारे 95% पाणी असते, त्यामुळे शरीर थंड ठेवण्यास आणि उष्णता कमी करण्यास मदत होते. कॅलरी कमी व फायबर जास्त असल्यामुळे काकडी पचनास हलकी असते. इथं 1 वाटी काकडीचा किस पडला आहे. मी इथं मोजून घेतला आहे, कारण तुम्हाला प्रमाण सांगण्यास सोयीचे जाईल. आता एका भांड्यात काकडीचा किस काढून घेतला. ज्या वाटीने काकडीचा किस मोजला त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे. हे पीठ मी घरीच बनवलं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून दळून आणले आहेत. आता यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा. 2 हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्या. मी इथं 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टोमॅटो, गाजर पण यामध्ये वापरू शकता. अर्धा चमचा जिरे टाकून घेतले. 1 चुटकी हळद टाकली. चवीपुरतं मीठ घालून 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता सर्व जिन्नस आधी कोरडे मिसळून घ्यायचे. कमीत कमी साहित्यात हा पदार्थ एकदम टेस्टी रुचकर असा तयार होतो. आता यात थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिसळून घ्यायचं. पाणी घालताना थोडं थोडं घालायचं, म्हणजे गुठळ्या तयार होत नाहीत. थोडं थोडं पाणी मिसळत याचं आपल्याला डोश्यापेक्षा पण पातळ पीठ बनवायचं आहे. आपण आज मस्त टेस्टी असे काकडीचे धिरडे बनवणार आहोत. मला इथं पूर्ण 2.5 वाट्या पाणी लागलं आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथं पाणी वापरा. एकदम पातळ पीठ बनवायचं आहे. आता 10 मिनिटांसाठी पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत चटणी बनवून घेऊ. चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, लसणाच्या 4 पाकळ्या, आल्याचा तुकडा व 4 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर कोथिंबीर, 2 चमचे दही, चवीपुरतं मीठ व थोडीशी साखर टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचे. चटणीला तडका देण्यासाठी गॅसवर पॅन गरम करून 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की मोहरी, जिरे व कढीपत्ता टाकायचा. सर्व जिन्नस चांगले चरचरले की वरून बनवलेली चटणी व गरजेपुरतं पाणी घालायचं. ही चटणी आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली उकळून घ्यायची आहे. ही चटणी एकदम आंबट, गोड, तिखट मस्त बनते. एकदा नक्की बनवून पहा. आता 10 मिनिटांनंतर धिरड्यांचं पीठ पण चांगलं मुरलं आहे. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला आता मस्त धिरडे सोडून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवर कडकडीत पॅन गरम करून घ्यायचा. पॅन गरम झाला की पॅनवर पाण्याचा शिंपका द्यायचा व कॉटनच्या कपड्याने पॅन पुसून घ्यायचा, म्हणजे धिरडे पॅनला चिकटणार नाहीत व अगदी सहज निघतील. आता पळीने पॅनवर धिरडे सोडून घ्यायचे. धिरडे पॅनवर सोडत असताना पॅनवर कडेने आधी पीठ सोडायचं व नंतर मध्ये पीठ सोडायचं, म्हणजे एकदम परफेक्ट धिरडे तयार होतात. धिरडे वरची बाजू सुकली की तेल लावून घ्यायचं. कडा सोडवून मस्त धिरडे पलटून घ्यायचे. एकदम मस्त अशी जाळी सुटली आहे. दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घ्यायचे. तयार धिरडे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणात बनवू शकता. तसेच लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त खोबऱ्याच्या चटणीबरोबर एन्जॉय करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा नवनवीन व हेल्दी रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. मस्त खा, स्वस्त रहा, हॅप्पी रहा. थँक्यू फॉर वॉचिंग.